बापाची जाणेकवण्याच्या बापाची मुंबईवर आमचा अधिकार आहे, कोळी लोकांचा अधिकार आहे. ही कॉलनी आम्ही डेव्हलपर आम्हीच करणार. आमचा हक्क आहे तो, हक्क आहे तो. मुंबई आमच्या हक्काची, आम्ही 9 एकरचे मालक आहोत. आणि आम्ही आमची जी प्रक्रिया आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने पुढे नेतोय, ती नेऊ दे. आणि त्यामध्ये तुम्ही कृपया पुढे घालू नका, ही आमची सर्वांची विनंती आहे. आणि या माझ्या बोलण्याला अनुमोदन म्हणून तुम्ही सगळ्या लोकांना बघू शकता. इकडे सगळी लोक तुम्हाला इथे विनंती करत आहेत. आणि हे आम्ही हात सोडून चालत आहोत. जर गरज पडली आणि जर आमच्या विरोधात तुम्ही गेलात आणि तरीही जबरदस्ती आमच्यावरती कुठलाही प्रोजेक्ट लादण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे कृपया आम्हाला असं करण्यात मच्छीमार नगरातील भूमिपुत्रांचा, मच्छीमार नगरातील भूमिपुत्रांचा 50 स्क्वेअर फूटची जागा देणार, 20,000 कार्पोपण देणार, 50,000 भाडं देणार. आणि दुसरं या सगळ्या गोष्टी आपण देत आहोत. आपण एक शून्य विचार करावा. 1,050 तुम्हाला पाहिजे की 550 स्क्वेअर फूट पाहिजे याचा विचार करा. आता हे मत आहे. आता इमारत क्रमांक मत मांडा, मत मांडा. मी इमारत क्रमांक 4चा प्रतिनिधी अभय तामोरे. महासंघाच्या वतीने जो काय विकासाच्या दृष्टीने जे पाऊल पडतंय त्याला माझं सहमत आहे. आमच्या इमारतीच्या वतीनं जे काय अडथळे निर्माण होतील त्याला आपण एकजुटीने सामोरे जाऊन आपण त्याला सहभाग द्यायचा. इमारत क्रमांक 5 जमवणे साहेब. बिल्डरवर डील करवते ते पूर्णपणे अनलिगल होता. मी जेव्हा वकिलाकडे गेलो होतो, म्हणजे लढत होतो आणि वकिलाकडे मग गेलो होतो. वकील म्हणाले हा तुमचा तो कोल्हापूरवर न्यू डेव्हलपमेंट चालू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर तो बोलतो फक्त मुख्यमंत्र्यांनी जर बोलतो परमिशन दिली तर कोर्टात जायचा होता आपण. कारण गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन्स लावून दिले न्यू डेव्हलपमेंटसाठी ते सर्व लोक पायदोडी तुळवले. हा कुठे टिकू शकत नाही. तर आताचा प्रश्न कसा आहे, गव्हर्नमेंटने न्यू डेव्हलपमेंटसाठी काही हे नियमावली बनवलं. पहिली नियमावली म्हणजे काय, PMC नेमायचा. PMC नेमायचा कसा, टेंडर झाले तर महासंघ टेंडरद्वारे PMC नेमला. बिल्डर नेमायचा, बिल्डर कसा नेमायचा तर टेंडरद्वारे करतात. तर आता कसंच कार्य गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे करतात तर विरोधाचं कारण नाही. ओके. देने वाले विकासक बिल्डर आ रहे, आप क्यों रोक लगा रहे? क्या गवर्नमेंट ने ऐसा कितना माडा का प्रोजेक्ट है तो डेवलप किया है, तो हम लोग को क्या नाराजगी है? हम लोग को क्या, हम लोग को गुनाह किया है? हम लोग को जाके हम आपको आपका घर में हम लोग एक किया पत्थर मारा है क्या? अब आपने हमारे खिलाफ आप लोग आप ऐसे ही कर रहे हैं. वही जो भी है गुनाह है. हम लोग को जरूरत लगे तो हम लोग को नोटिस निकालेंगे, वो तो हुकूक का हड़ताल करेंगे. हम लोग को इतना ताकत है, हमारा इतना 40 से 50 5,000 लोग जाएंगे, रस्ते पे उतरेंगे. तरीके से आप बता रहे हो. महासंघाचा प्रतिनिधी विष्णू अनिल तांडेल आपणाशी 2 शब्द बोलतोय. या महासंघाच्या स्थापनेपासून मी या महासंघामध्ये आहे. जेव्हा जेव्हा म्हणून महासंघाबरोबर जे जे काही बोलायचं असायचं ते आम्ही बोलत आलेलो आहोत, यापुढेही बोलत राहणार. आणि आता आपल्या इकडचे माझे बरेचसे सहकारी कोहिनूरबद्दल बोलले. कोण हा कोहिनूर? बघा, कोहिनूरला कधीच कालवश केलेलं आहे, पण आपलेच काही मंडळी सारखं नाव घेऊन त्याला परत जागा करतायत. त्याचा काही हे नाही. आपण कुठलंही ॲग्रीमेंट त्याबरोबर केलेलं नाही किंवा MOU पण रजिस्टर केलेलं नाही. हे वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे. आणि आपल्या या नगराच्या आताचा जो महासंघ आहे यांनी आता जे काही पावलं उचललेली आहे, माझ्या इमारतीतून आणि महासंघाचा प्रतिनिधी बनून माझा पूर्ण मला पाठिंबा आहे. योग्य तऱ्हेने हे काम चाललंय. असंच चालत राहून यशस्वी करूया. धन्यवाद. बांधू आणि भगिनीने सगळ्यांना मिळून जे 1 ते 20 जे कॉलनीमध्ये राहतात सगळ्यांच्या वतीने मी बोलते की आपण एकजुटाने आपण सगळ्यांचं मत घेतलेलं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे महासंघाबरोबर. आपण नाही तर म्हाडाबरोबर जाणार, नाही कुठलाही दुसऱ्या विषयावरती जाणार. आपल्याला जो प्रतिनिधी मिळेल त्याबरोबर ते आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की आम्ही एवढी वर्ष आम्ही इथे राहिलेलो आहोत, बरीच वर्ष झाली. मला वाटतं 55 ते 56 पासून आम्ही राहतो इथे. 55 वर्ष ते 56 वर्ष आम्ही इथे राहतो.
तर आम्हाला एवढीशा रूमांमध्ये कसं राहायचं? आमची लहान मुलं भावंडं सगळी बाहेर गॅलरीत झोपतात, आजपर्यंत गॅलरीत झोपतात. त्यामुळे त्यांना मोठं घर मिळू नये. आणि माझी इच्छा आहे आणि सगळ्यांची पण इच्छा आहे की मोठं घर हे मिळायलाच हवं कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि जर आम्हाला हे मिळत असेल आणि त्याच्यामध्ये कोणीही अडथळे आणता कामा नये, कारण आमचे जे प्रतिनिधी करत आहेत ते आमच्यासाठीच करतात. आम्हाला चांगला योग्य निर्णय मिळावा आणि योग्य आमचं व्हावं ह्यासाठीच ते करतात. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या प्रतिनिधींना साथ द्यावं. 1 ते 20 बिल्डिंग गेली आणि आपल्याला 10:30चा जो एरिया आहे तो मिळालाच पाहिजे. बरं 50,000 रुपये भाडं पण मिळालं पाहिजे आणि जे काही इतर गोष्टी ते देत आहेत ते सगळं आम्हाला मिळालं पाहिजे. आमची मुलं खुश राहिली पाहिजेत, आमची मुलं बाळं खुश राहिली पाहिजे. आपल्याला हे व्यक्त करायचं आहे की आम्हाला म्हाडा किंवा इतर विकास का नकोय, आम्हाला आमचा विकास का करायचा आहे. आमचा विकास केल्याने काय फायदा होणार आहे, म्हणजे आम्ही आमचं डिसिजन घेतलं तर काय फायदा होणार आहे आणि जर ते आले तर काय आमचं नुकसान होणार आहे. या नुकसानामुळे आणि आमचा होणारा फायदा याच्यामध्ये जे घुसलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही थोडं बोला, ज्यामुळे मीडियातून त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल की आम्हाला तुम्ही नकोय, आम्हाला आमचं डिसिजन आम्हाला घेऊ दे. नाईक साहेब, आपण आपलं बाईट द्यावं. आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर ते व्यवस्थितपणे तुमचं बाईट बरोबर म्हणजे संपूर्ण याच्यावर येईल. आपण स्वतः बाईट द्यावं. आपण त्यांना द्यावं स्वतः. इथून दिसतो ना बरोबर. तुम्हाला प्रश्न विचारणार काही काय होतं ते बॅकसाईडला लाईट. एवढंच सांगायचंय, गेली 25 वर्ष जवळजवळ आमचा प्रकल्प असा रखडलेला आहे आणि अतिशय कमी जागेत आम्ही राहतोय. तर यापुढे जे महासंघाने ठरवलं आहे आणि जे आम्हाला देणार आहे ते 1050चा कार्पेट एरिया प्लस कॉर्पस फंड आणि इतर काही बऱ्याच गोष्टी ते आम्हाला मिळू दे. आणि हा आमचा हक्क आहे आणि हा भूमिपुत्रांसाठी काहीतरी करावं ही आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. प्लीज. म्हाडावाले इतके वर्ष आम्ही हे करतो, त्याच्यामुळे म्हाडावाल्याने काय नाही केलं. आता काय म्हाडाला जाऊन त्या लोकांना जाऊन मिळाल्या, म्हणजे तुम्ही इकडून तिकडे हे करणार आणि आम्हाला कोळी लोकांना माझं काही सगळे इकडे श्रीमंत नाही. आता ते कमवून खाणारे पण लोक आहेत, पण त्यांच्या आशाची निराशा करू नका ना. त्यांच्या आशाची निराशा करू. जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे. म्हाडा बिडा गेले तिकडे तेल लावत. महासंघावर जे महासंघ करतात ते चांगलंच करतात, वाईट करत नाही, चांगलेच करतात. ते लोक सहकार्य करतात, प्रत्येक कोळी बांधवांना सहकार्य करतात, महारावाले करतात. नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मच्छीमार नगराचा पुनर्विकासासाठी आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष प्रयत्न करतोय. या 25 ते 30 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फसवलं गेलेलो. त्यावेळेला मात्र सरकारने इकडे आमची दखल घेतली नव्हती आणि आता मात्र जेव्हा आम्ही आमचा पुनर्विकासाचा जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित आम्ही ट्रॅकवरती घेऊन आलो, त्याला अचानक सरकारला काहीतरी सुचलं आणि विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली गेली आमच्यातर्फे, ज्याच्याबद्दल आम्हाला विचारलंच गेलं नाही किंवा आमचा विचारच घेतला गेला नाही ना, की आमचे जे प्रतिनिधी महासंघ आहेत त्यांना सुद्धा विचारलं गेलं नाही. आणि लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीमध्ये त्याच्यावरती निर्णय सुद्धा सरकारने स्वतःच घेतलं आणि असं सांगितलं. या मच्छीमार नगरामध्ये 20 इमारती असून त्याच्यामध्ये जवळजवळ 1040 सदनिका धारक आहेत आणि त्या सदनिका धारकांना योग्य प्रकारे घर मिळावं, त्यांचं राहणीमान सुधारावं यासाठी आम्ही टेंडरद्वारे म्हणजे निविदा दिल्या आणि निविदा दिल्यानंतर ज्यावेळेला या ठिकाणी निविदा दिल्यानंतर अनेक विकासक या ठिकाणी आले, परंतु निविदा दिल्यानंतर लक्षवेधी सूचनेद्वारे या ठिकाणी जी निविदा केलेली आहे ती रद्द करावी आणि ती रद्द करावी असं ज्यावेळेला विधानसभेमध्ये विषय आला त्यावेळेला या नगरामध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि आपल्याला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी सर्व मच्छीमार बांधव भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही आपल्याला. डेवलपमेंट हमारा करने का है और हमारी मांगे क्या थी, तो हमारे 1025 वगैरह 50 जो हमारे पीएमसी ने तय किया था उस हिसाब से हम लोग आगे जा रहे थे. लेकिन अभी जो मान्यवर जो कल बैठे थे सह्याद्री पे, वहाँ जो लक्षवेधी मांडी गई थी उसमें जो आमदार थे उनमें से कल जो बात हुई उसमें सिर्फ प्रसाद लाल एक अकेले ऐसे आमदार थे जो हमारे खिलाफ बोल रहे थे. बाकी किसी आमदार ने कुछ इस बारे में बात ही नहीं हुआ. जो हमने हमारे पास जो रिकॉर्ड्स आए हैं, हमारी मांगे ये थी कि हमें अच्छा एक एरिया मिलना चाहिए हमारे पीएमसी के. लेकिन आज प्रसाद लाल जो बात कर रहे हैं कि हमारे जो ये माई मच्छीमार है उनके लिए 550 का घर योग्य है, तो कौन से हिसाब से उन्होंने 550 घर दे रहे उसके बारे में. हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना
सर काय म्हणणं आहे आपलं काय आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या मच्छीमार नगराचा पुनर्विकासासाठी आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष प्रयत्न करतोय. या 25 ते 30 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फसवलं गेलेलो आहोत. त्यावेळेला मात्र सरकारने इकडे आमची दखल घेतली नव्हती आणि आता मात्र जेव्हा आम्ही आमचा पुनर्विकासाचा जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित आम्ही ट्रॅकवरती घेऊन आलो, त्याला अचानक सरकारला काहीतरी सुचलं आणि विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली गेली आमच्यातर्फे, ज्याच्याबद्दल आम्हाला विचारलंच गेलं नाही किंवा आमचा विचारच घेतला गेला नाही ना, की आमचे जे प्रतिनिधी महासंघ आहेत त्यांना सुद्धा विचारलं गेलं नाही आणि लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीमध्ये त्याच्यावरती निर्णय सुद्धा सरकारने स्वतःच घेतलं आणि असं सांगितलं की जी लोकांची इच्छा आहे आणि लोकांनी त्यांच्या पुढे येऊन आम्हाला काही प्रश्न मांडले आणि आम्ही म्हणून लोकांसाठी आम्ही बोलतो आहोत. परंतु हे धांदात खोटं आहे. आमच्यापर्यंत सरकार आलं नाही. आम्ही आमची प्रक्रिया व्यवस्थित पुढे नेत होतो. सरकारमध्ये येऊन आमच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणतंय आणि ज्याच्यामध्ये आमचा फायदा होणार होता, ज्या पुनर्विकासामध्ये आमचा स्वतःचा विकास आम्ही स्वतःच्या पद्धतीने जेव्हा करणार होतो, स्वतःचा विकास काढून त्याच्यामध्ये आम्हाला मिळणारे जे असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये आता सरकार खोडा घालतंय आणि एक प्रकारे आम्हाला दहशतीच्या वातावरणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतंय आणि आमच्या विरोधात आम्ही भूमिपुत्र आहोत, कोळी लोक आहोत, कसं काय आम्हाला काही कळत नाही या भावनेतून आमच्यातर्फे तिकडे बोललं गेलंय. ते साफ चुकीचं आहे. आम्ही विनंती करतो, जे कोण आमदार आहेत प्रसाद लाड साहेब आणि दरेकर साहेब यांना आम्ही इथून माध्यमाच्या इथून आम्ही विनंती करतो, सगळे इथे बसलेले आहेत, त्या सगळ्यांच्या तर्फे आम्ही विनंती करतोय की साहेब आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या. सरकार आमच्यासाठी जर आहे ना तर मग आमच्या हिताचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे का? संविधानामध्ये आणि लोकशाहीमध्ये जर आम्ही तुम्हाला निवडून देण्याचं आमच्याकडे जर तेवढी अक्कल आहे की आम्ही तुम्हाला निवडून का दिलंय, तर काहीतरी त्याच्यामागे रिझन आहे. आणि जर आम्ही एवढा विचार करू शकतो तर आम्ही स्वतःच्या फायद्याचा विचार करू शकत नाहीत का? तर आमच्या फायद्याचा विचार आम्हाला करू द्यावा आणि आम्ही आमची जी प्रक्रिया आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने पुढे नेतोय, ती नेऊ दे आणि त्यामध्ये तुम्ही कृपया खोडा घालू नका, ही आमची सर्वांची विनंती आहे. आणि या माझ्या बोलण्याला अनुमोदन म्हणून तुम्ही सगळ्या लोकांना बघू शकता, इकडे सगळी लोक तुम्हाला इथे विनंती करत आहेत आणि हे आम्ही हात जोडून सांगत आहोत. जर गरज पडली आणि जर आमच्या विरोधात तुम्ही गेलात आणि तरीही जबरदस्ती आमच्यावरती कुठलाही प्रोजेक्ट लादण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे कृपया आम्हाला असं करण्यास मच्छीमार नगरातील भूमिपुत्रांचा, मच्छीमार नगरातील भूमिपुत्रांचा सरकारचे तुम्ही म्हणाला की धन्यवाद, काय फायदे ते आम्हाला मिळणार, काय नेमकं काय म्हणणं होतं? आम्ही जर स्वतःचा विकास स्वतः करायचा ठरवलं तर आमचा जो एरिया आहे तो आम्हाला जास्त मिळणार आहे. इथे लक्षवेधीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की संपूर्ण मच्छीमार कॉलनी, पोलीस कॉलनी, आकाशगंगा, काही झोपडपट्टीचा एरिया असं सगळं एकत्र मिळून ती लोक क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून आणणार होते. ज्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आमच्या आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते सुद्धा आमच्या प्रोजेक्टमध्ये येतील आणि त्यामध्ये मिळणारा जो एरिया आहे आमचा तो आम्हाला अतिशय कमी मिळणार आणि एक प्रकारे आम्हाला एका बाजूला कोंबल्यासारखं होणार, जे आम्हाला मुळीच नको आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं जे प्लॅनिंग असणार आहे ते आमच्या मनासारखं नसणार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जो कॉर्पस फंड आम्हाला मिळणार आहे, आमचा स्वतःचा पुनर्विकास जर आम्ही केला तर तो कॉर्पस फंड आम्हाला तिथून मिळणार नाहीये. त्याच्यानंतर जर आम्हाला तात्पुरता जर आमचं अकॉमोडेशन आम्हाला तात्पुरतं त्यांनी बाजूला केलं जर पुनर्विकास करताना, तर त्यावेळेला मिळणारं रेंट हे अतिशय नाममात्र असणार आहे, जे रेंट आजूबाजूला कुणीही घेत नाहीयेत. त्यामुळे आम्हाला आमच्या पदरचे पैसे खर्च करावे लागतील आणि जर आम्ही आमचा पुनर्विकास करायला ठरवलं, जर विकासात आलं तर आम्ही आमच्या अटी शर्तीनुसार ते करणार आहोत. आम्हाला रेंट आम्हाला योग्य प्रकारे मिळेल, आमचा कॉर्पस फंड मिळेल ज्याच्यातून आम्ही आमचं मेंटेनन्स भरू, ज्यामुळे आमच्या भविष्यातल्या आमच्या पिढीचं आम्ही संरक्षण करू शकू. आम्हाला एरिया सुद्धा जास्त मिळणार आहे आणि आम्हाला मनासारखा आम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार मिळणार आहे आणि जी काय आमची वसाहत त्याच्यानंतर पुनर्विकासानंतर असणार आहे ती आमची वसाहत असणार आहे, ना की सगळ्यांना मिळून एकत्र कोंबल्यासारखं करून आम्हाला आमचं भलं करण्याच्या नावाखाली तुम्ही तुमची स्वतःच्या प्लीज काही गोष्टी रेटून नेऊ नका, ही विनंती आहे. निजाई या ठिकाणी बाईट देण्यासाठी निजाई काय सांगत तुमचं काय? 6 नंबर मध्ये राहते. माझी एवढी विनंती आहे, आम्ही पहिल्यापासून इथे राहतात, इकडे पहिल्यापासून राहतात आम्ही. हे आमचं हक्काचं जे आहे, जे पहिलं कोंदूरला दिलेलं होतं
त्यांनी विश्वासात घेऊन हे केलं, पण इतकं वर्ष काही केलं नाही. आमचा विश्वासघात केला त्यांनी. आता करू मग करू, आता करू मग करू, काही करून दिलेलं नाही त्यांनी. जे लोकांनी स्वप्न बघितले ते काही बिचारे गेले. एवढीच्या खोलीमध्ये राहायला तेव्हा लाईट वगैरे काही नाही. 7 वाजता गेट बंद करायचं, घरामध्ये राहायचं. त्या दलदलमध्ये आम्हाला जे बांधून दिलं, केळून दिलेलं आहे त्या म्हाडाने ना. आता म्हाडा आता निघालं काय तुम्हाला काय मिळणार ना, काही ना. जे आमचं स्वप्न होतं ते आमचं पूर्ण होऊ द्या ना. एवढ्या खोलीमध्ये काढला. लोक खाडी खाजवत जात होते आमची कोळी लोक. तिकडनं आणणार, शिंपले बिंपले आणणार करणार, तेव्हा मुलाला घालणार. त्या टायमाला 5-5, 6-6 मुलं एका घरी. आता 2च मुलं असतात. पण त्या टायमाला काढले नाही. एका घरावर 2-2, 3-3 चोळी पेटवतात लोक. अशा एखादं कधी आम्हाला मिळणार घर, कधी मिळणार घर आम्हाला? काय केलं आता येऊन सगळे लाड ना पाड येऊन ना बसले. असं करायचं तसं नाही करायचं म्हणून. हे जो म्हाडावाले इतके वर्ष आम्ही हे करतो, त्या टायमाला म्हाडावाल्याने काय नाही हे केलं. आता काय म्हाडाला जाऊन त्या लोकांना जाऊन मिळाल्या. म्हणजे तुम्ही इकडून तिकडे हे करणार आणि आम्हाला कोळी लोकांना माझं काही सगळे इकडे श्रीमंत नाही आहेत. आतावर ते कमवून खाणारे पण लोक आहेत, पण त्यांच्या आशाची निराशा करू नका ना. त्यांच्या आशाची निराशा करू. जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे. म्हाडा बिडा गेले तिकडे तेल लावत. महासंघ बरोबर तुम्ही महासंघावर जे महासंघ करतात ते चांगलेच करतात का वाईट करत नाही, चांगलेच करतात. ते लोक सहकार्य करतात. प्रत्येक कोळी बांधवांना सहकार्य करतात. महारावाले करतात नाही असं नाही. तर त्यांच्यावरती मग काही लोकांचा विरोध आहे नाही ते काय त्यांना माहिती आल्या लक्षात काय. पण ते काय करतात ना, रात्रीवर करतात ते लोक. जे काय पाहिजे त्याच्या मिटिंग त्यांचे काय होतात करतात ते करतात. अजून व्हायला पाहिजे नाही असं नाही. मग आता मध्येच जर आमचं स्वप्न आमचं पूर्ण होते. जे आम्हाला ते गव्हर्नमेंट काय देणार आहे त्यामुळे पाहिजे. 50,000 भाडं पाहिजे त्यामुळे द्यायलाच पाहिजे. आम्हाला जो एरिया द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे. एवढीशा रूममध्ये मी झोपड्यात येऊन इकडे राहिले. दलदलमध्ये हे बांधलेलं आहे. त्यांचा अधिकार खरा आहे. कोणाचा? म्हाडाचा अधिकार आहे जागेवरती मान्य आहे, नाही असं नाही. त्या लोकांना मान्य आहे, त्यांचा अधिकार तर मान्य आहे. पण आता आम्ही स्वतः करता मग तुम्ही याच्यामध्ये उभं का करतात? आमच्या हक्काचे जे पैसा आम्हाला पाहिजे ना. धन्यवाद. आणि आपलं काय म्हणणं आहे? आज बैठक झालेली आहे त्या. हॅलो, मी इमारत पॉईंट रवींद्र हॅलो. सर्वप्रथम मी आमच्या महासंघाचे प्रतिनिधी आम्ही ज्यांना निवडून दिले आहेत इथे आमचे कामं करण्याकरता त्यांचं मी कौतुक करतो की ते आमच्याकरता झटतात आणि आमच्याकरता मिटिंग वगैरे घेतात प्रत्येक वेळी आणि आम्हाला सहकार्य करतात. आमचं एकच मत आहे की आम्हाला आमची जागा, आम्हाला जे हवं आहे, जे 1050 आणि बाकीचे कार्पस फंड वगैरे ते आम्हाला मिळावं. आणि त्याकरता आम्ही एकजुटीने जसे आम्ही सह्यांची मोहीम आखली त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण खाली रस्त्यावर उतरू. आम्ही त्या प्रसाद लाड साहेबांकरता आणि दरेकरकरता यांच्या विरोधात सरकारने जर आमच्या विरोधात ते एकमत केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात एकमत करणार असं माझं मत आहे. बस, धन्यवाद. माझं नाव रवींद्र पाटील. मी महासंघाचा कोषाध्यक्ष आहे. आमची कमिटी निवडून आल्यापासून जवळजवळ 2 वर्ष झाली आणि 2 वर्षाच्या अगोदर दुसरी जी कमिटी त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 21 वर्ष काम केलं. या मच्छीमार नगरामध्ये 20 इमारती असून त्याच्यामध्ये जवळजवळ 1040 सदनिकाधारक आहेत आणि त्या सदनिकाधारकांना योग्य प्रकारे घर मिळावं, त्यांचं राहणीमान सुधारावं यासाठी आम्ही टेंडरद्वारे म्हणजे निविदा दिल्या. आणि निविदा दिल्यानंतर ज्यावेळेला या ठिकाणी निविदा दिल्यानंतर अनेक विकासक या ठिकाणी आले, परंतु निविदा दिल्यानंतर लक्षवेधी सूचनेद्वारे या ठिकाणी जी निविदा केलेली आहे ती रद्द करावी आणि ती रद्द करावी असं ज्यावेळेला विधानसभेमध्ये विषय आला त्यावेळेला या नगरामध्ये अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि आपल्याला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी सर्व मच्छीमार बांधव भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतोय. तुमचं काय मागणी आहे आणि तुम्ही कुणाला अपोज करता? आम्ही अप्रोच आता सध्या आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अप्रोच झालेले आहेत, त्याच्यानंतर सीओला अप्रोच झालेले आहेत, जयस्वाल साहेबांना अप्रोच झालेले आहेत, त्याच्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आमच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा पत्रव्यवहार केल्यानंतर
त्यांनीच आम्हाला असं सांगितलं की तुमची जी टेंडरची प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, आणि अशा प्रकारे आम्ही ती प्रक्रिया चालू केलेली आहे. आपके क्षेत्र के आमदार आपको इस विषय में कैसी मदद कर रहे हैं आपके? ऐसा आमदार तो हमारे यहाँ आते हैं, पूछताछ तो करते हैं, और ये जो पूछताछ करते हैं, पूछताछ करने के बाद हमको जो बोलने का वो हमको बोल देते हैं कि बाबा ऐसा ऐसा हो गया, आप उसके बारे में विधानसभा में आवाज उठाओ. आवाज उठाने की आपकी क्षेत्र के लिए आवाज उठाए उन्होंने आज तक? आमच्या ह्याच्यासाठी म्हणजे असं लोकांचं म्हणणं होतं की सेल्फ डेव्हलपमेंट पाहिजे. किती फायदा होणार ना सेल्फ डेव्हलपमेंट? नाही, सेल्फ डेव्हलपमेंटला आम्ही प्रयत्न केला होता, पण सेल्फ डेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ती अतिशय कठीण प्रक्रिया आहे, आणि ती प्रक्रिया कठीण असल्यामुळे आमच्या सभेमध्ये असा निर्णय झाला की स्वयंपूर्ण पुनर्विकासामध्ये न जाता आपण पुनर्विकासामध्ये जायचा असा निर्णय झाला. त्याच्यामुळे आज आम्ही ही प्रक्रिया राबवतोय. लोकांच्या मत काय होतं? जास्त लोकांचं काय म्हणणं आहे तुमच्यासोबत? कशाच्या बाबतीत? आता आमच्या बरोबर मच्छीमार नगराचे पुनर्विकासासाठी 100% लोक आमच्या बरोबर आहेत. आम्ही जर आंदोलनाची भूमिका घेतली तर ते संपूर्ण आंदोलन करण्यासाठी सुद्धा पुढे येणार आहेत. सर, जिस विकास को लेके आप लोगों के अंदर एक नाराजगी है सरकार के खिलाफ, क्या लग रहा है? आप लोगों ने कहा है कि हम नए विकासक को लाएंगे जो हमारी प्रॉपर बातें सुनेगा. अगर सरकार के माध्यम से अगर जिस विकासक को आपने चुना है उस विकासक को यहाँ पे रोका गया तो इस वक्त आप लोग क्या करेंगे? सर, पहली तो बात यह है कि हमने अभी तक विकासक चुना नहीं है. निकाल दो, ये आवाज प्रॉपर नहीं है. क्या है ना, हमने अभी तक विकास. सर, आज आप लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं, क्या वजह है कि सारे जो मच्छीमार के लोग हैं वो एक साथ होते हैं? आज हमारा यहाँ पे इकट्ठा होने का मतलब ये है कि जो लक्ष्यवेधी सरकार की तरफ से मांगी गई थी 23 फरवरी में, और उसके खिलाफ हम लोग हमारा प्रोजेक्ट के लिए हमारी जो आगे बढ़ने की चांसेस थे, हम लोग जितना फास्ट जाने की कोशिश कर रहे थे, यानी उसके लिए हम लोग ने आज 24 अप्रैल 2026 यानी हम लोग टेंडर के थ्रू हम लोग जाने की कोशिश कर रहे हैं. और टेंडर के थ्रू जाने के टाइम में सरकार की ओर से हमारे खिलाफ सह्याद्री अतिथि गृह में जो कल मीटिंग हुई, सह्याद्री अतिथि गृह में जो हमारे खिलाफ, यानी हमारे यहाँ से ऐसी कोई उनके पास कोई पेपर्स नहीं थे, हमारी कोई मांगे उनके पास कभी वो लोग आए नहीं थे, लेकिन हमारे जो क्वेश्चन के ऊपर उन्होंने चर्चा की वो सबके खिलाफ हम लोग, इसके लिए हम लोग आज यहाँ इकट्ठे हुए, क्योंकि हमें डेवलपमेंट हमारा करने का है. और हमारी मांगे क्या थी, तो हमारे 1025 वगैरह 50 जो हमारे पीएमसी ने तय किया था उस हिसाब से हम लोग आगे जा रहे थे. लेकिन अभी जो मान्यवर जो कल बैठे थे सह्याद्री पे, वहाँ जो लक्ष्यवेधी मांगी गई थी उसमें जो आमदार थे उनमें से कल जो बात हुई उसमें सिर्फ प्रसाद लाड एक अकेले ऐसे आमदार थे जो हमारे खिलाफ बोल रहे थे. बाकी किसी आमदार ने कुछ इस बारे में बात ही नहीं हुआ. जो हमारे पास जो रिकॉर्ड्स आए हैं, हमारी मांगे ये थी कि हमें अच्छा एक एरिया मिलना चाहिए हमारी पीएमसी के. लेकिन आज प्रसाद लाड जो बात कर रहे कि जो ये माही मच्छी मारा गया उनके लिए 550 का घर योग्य है, वो कौन से हिसाब से उन्होंने 550 घर दे रहे, उसके बारे में ना उन्होंने हमारे फेडरेशन से मिले, हमारे लोगों से भी मिले. खाली वो इतना ही बोल रहे हैं कि आपके लोग हमारे को आके मिल रहे हैं. हमारे ऐसे कोई लोगों ने उनके साथ कभी भी मीटिंग नहीं की, ना कोई पब्लिक यहाँ से गई है. लेकिन उनकी जो बातें हैं वो भी हमारे आज हमारे समझ में नहीं आ रहे. हमारी मांगे है कि जो हमारे पीएमसी ने देना है उसके लिए हम लोग काम है और हम लोग वो लेकर रहेंगे. जिस तरीके से यहाँ पे एक बैठक ली गई, उस बैठक में हमने बार बार एक शब्द का यहाँ पे लोगों के मुझे सुना है कि प्रसाद लाड जी की ऐसी क्या नाराजगी है कोली समाज के इसमें कि जो आपके प्रोजेक्ट के बीच में आ रहे हैं?
बराबर सर, मैं महेश तरे, महासंघ का अध्यक्ष। मेरा जन्म ही कॉलोनी में हुआ। मैं अभी जो बड़ा हूँ कॉलोनी में बड़ा हुआ हूँ। हम लोग का ये जो बोले प्रसाद लाल साहब, क्या ये इनका अधिकार नहीं है? ये माड़ा का जमीन है, ये तुम्हारा अधिकार नहीं है। तो हम लोग जितना साल रहे तो हम लोग के भाड़ोतरी थे क्या? हम लोग भाड़े से नहीं रहे थे, हम लोग का ओनरशिप है। 2000 साल में सब बिल्डिंग का ओनरशिप हो गया। जमीन तुम्हारी है, ये जो रहने वाला घर हमारा है, तो हमारा अधिकार नहीं कि हम लोग का प्रोजेक्ट करे आगे लेके जाए। और हमारा जो डिसीजन लेने वाला मेकर तुम आप कौन है? हम लोग को जो डिसीजन लेने का हमारा अधिकार है, आपका अधिकार नहीं है। आप बोले ये माड़ा का जमीन है, हम लोग उतना देते उतने देते। नाराजगी क्यों है कि आप हम लोग को जब इसका लक्ष्यवेधी हुआ तब सम्राट देसाई सर क्या बोले थे कि हम लोग महासंघ को लेके आएंगे, उसके साथ चर्चा करेंगे, उसके साथ बाद में निर्णय लेंगे। उसके सिवा हम लोग को बिना बुलाए उन्होंने निर्णय कैसा लिया? क्या उनको हम लोग करेंगे, उसको नहीं करेंगे, उसका टेंडर रद्द करेगा, वो अधिकार को दे दिया। और अब जो ये है अपना प्रसाद लाड सर है, जो उनको जो डिवीजन में है क्या, वो गृह खाते में है क्या? गृह खाते में सम्राट देसाई है और गृह मंत्री अपने ये अपना शिंदे सर है। तो उन्होंने डिसीजन लेना चाहिए। क्या ये इन्होंने डिसीजन डायरेक्ट यूट्यूब में आके अपने जो बाइट दी अच्छी है क्या? उन लोग को पूछा है कि हम लोग का हमारा का यही नहीं, एक 40 लोग देखो मत, ये बोला 5000 का फैमिली है, 5000 फैमिली रस्ते में आएगी, आप बोले कि 550 दो। हम लोग क्या अभी तक वही घर में रहने वाले हैं क्या? हमारा नाराजगी ये है सर, ये जो आपने जो डिसीजन लिया वो वापस लो। आपको जो भी है हम लोग से बात करो। हम लोग जो रास्ते में जा रहे हैं, हम लोग हमारे तरफ से जो हम लोग को मिलने वाला है, हमारा जो फिजिकल रिपोर्ट है 50 का, जो हम लोग का 50,000 भाड़ा है, हम लोग को 20 लाख करोड़ फंड हम लोग जो देने वाले विकासक बिल्डर आ रहे, आप क्यों रोक लगा रहे? क्या गवर्नमेंट ने ऐसा कितना माड़ा का प्रोजेक्ट है जो डेवलप किया है? हम लोग को क्या ये नाराजगी है? हम लोग को गुनाह किया है? हम लोग को क्या आके हम आपका घर में हम लोग एक किया, पत्थर मारा है क्या? अब आपने हमारे खिलाफ आप ऐसे ही कर रहे हैं। तो ये जो भी है गुनाह है। हम लोग को जो जरूरत लगे तो हम लोग को मोर्चा निकालेंगे, भूत का हड़ताल करेंगे। हम लोग को इतना ताकत है, हमारा इतना 40 से 5,000 लोग जाएंगे, रास्ते पे उतरेंगे। जिस तरीके से आप बता रहे हो, आप मोर्चा निकालेंगे, आप ये आंदोलन करेंगे आपकी हक की लड़ाई के लिए, ये लगभग तो सारे मुंबई में चल रहा है, आपके बगल में धारावी में भी ऐसे चल रहे हैं। तो ऐसे ही मोर्चे निकलते रहेंगे तो फिर आप लोग तो उसने सरकार ने इसका कुछ डिसीजन चेंज करना चाहिए। लोगों को बात सुनना चाहिए। ये लोग हम लोगों ने आपको चुन के दिए ना, कि अपने आप वोटिंग हुआ, अपने ऑटो में आपने सिलेक्ट किया और आपका मुख्यमंत्री हो गए, आप हो गए। तो हम लोग को जो भी डिसीजन लेने का अधिकार हम लोग को है। आम जनता है, आम जनता को दो अधिकार। तो हमारा अधिकार है, जो आंदोलन करेंगे क्यों, आगे की बात है। हम लोग को हमारा जो तुम हर्डल पैदा करेंगे तो हम लोग को आंदोलन करना पड़ेगा। आर्ट ऑफ मुंबई न्यूज, हर खबर सच के साथ।